बीडमध्ये कायदा सुव्यवस्था धाब्यावर. भर रस्त्यात आई आणि मुलाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. केज तालुक्यात महिलेला व मुलाला गावगुंडांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. जमिनीच्या क्षुल्लक वादातून घटना घडल्याचे प्राथमिक माहिती समोर येते. महिला ही अतिशय गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस निष्क्रियतेवर नागरी व पीडित कुटुंबाचा आता संताप पाहायला मिळतोय. जमिनीच्या किरकोळ वादातून एका महिलेसह तिच्या मुलाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या केज तालुक्यातील सांगावी गावात उघडकीस आलाय. गावगुंडांनी संबंधित महिलेला आणि तिच्या मुलाला भर रस्त्यात अमानुष मारहाण केली आहे. या दुर्घटनेत महिलेला गंभीर जखमी झाली आहे. गंभीर जखमी झालेली महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमानुष मारहाणीचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून मारहाण करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी महिलेच्या कुटुंबाने केली आहे. बीड जिल्ह्यातील केज येथे एका महिलेला आणि तिच्या मुलाला भर रस्त्यात बेदम मारहाण करण्यात आली. जमीनच्या क्षुल्लक वादातून ही मारहाण करण्यात आली असल्याची माहिती समोर येते. याआधी या गावगुंडांच्या विरोधात 5 डिसेंबर रोजी पोलीस ठाण्यात तक्रार सुद्धा नोंदवण्यात आली होती. मात्र तक्रार का नोंदवली म्हणत गावगुंडांनी महिलेची व तिच्या मुलाची रस्त्यात वाट अडवत मारहाण केली आहे. नेमकं काय म्हणाल्या जखमी झालेली महिला आपण पाहूया. रस्ता ओलांडून माझ्या भावाकडे आला. मग मी बघितलं नाही. मग मी काय केलं, मी शेतात खालून उभी होते आणि धावत पळत येऊन माझ्या भावापाशी उभा राहिले. अशोकराव आणि माझा भैया जवळ उभे होते आणि माझ्या भैयापाशी उभं राहिले. ह्याने जे आलं त्या अशोकरावला काय म्हणलं, हे अशोकरावला म्हणला हे रान घ्यायचं नाही, घेतलं तर माझ्या इतकं वाईट नाही, काय जे परिणाम होईल ते तुम्हाला भोगावं लागेल, हे रान घ्यायचं नाही, हे रान माझं आहे. मग अशोकराव म्हणले गप्प बसले, ते काहीच बोलले नाही. मग आम्हाला ह्याने शिवीगाळ चालू केली. शिवीगाळ चालू केल्याच्या नंतर आम्ही बी गपची बसलो, कारण का की आम्हाला ह्याने 5 तारखेचंच मारलेलं होतं. ते आम्हाला काही आमच्यात मार खायपुरती ताकद नव्हती. आम्हाला भरपूर मारलं होतं आणि आम्हाला तेवढं बोलून आम्ही ह्यांच्यापासून निघून जायचा तयारी करीत होतो. ह्यांच्यापासून जावं. मग अशोकरावला बी माहीत होतं की ह्यांना मारणार नाही. मग हे अशोकराव जरा पुढे गेलं की आम्ही अशोकरावच्या मागं अशोकरावपर्यंत जायचं. मग तितकं करीत ह्याने काय केलं, पहिला ह्यो अशोक काशीनाथ केदार, सुमन काशीनाथ केदार आणि गणेश नानाभाऊ केदार ही गाडीवर आली की ह्यांनी आम्हाला घेरायला तयार केली. ती दुसरी गाडी आली. दुसऱ्या गाडीवर लक्ष्मण चत्रभुज केदार माझ्या कानावर लाथा मारल्या, केस वळली माझी, मला बेसूट करलं. तिथून पुढं मला किती जणांनी मारलं आणि माझ्या भावाला किती जणांनी मारलं ती काही मला माहीत नाही. आम्हाला बेसूट करून निघून गेली. आम्ही तिथं घंटा ते 1.5 घंटा पडून होतो. जरा थोडे सुट्टीवर वाटल्यास आम्हाला आम्ही 112लाच फोन केला कालच्याच. आता ते तुला कोण कोण दिसले तेवढं सांग. आता कोण कोण होते?